जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा। यासाठी अनेकदा आंदोलनं झाली, मात्र एक जागा देखील निश्चित त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या जागेवरील अतिक्रमण हटवावं या मागणीसाठी खरं तर आज या ठिकाणी नगर परिषदेमध्ये आंबेडकरवादी विचारसरणीच्या या ठिकाणी संघटनांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेले। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करते आहेत। काय सांगाल काय मागणी? गेल्या अनेक वर्षापासून 10 वर्षापासून आमचा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णकृती स्मारक चाळीसगाव रेल्वे स्टेशन जवळ झालं पाहिजे म्हणून हा बहुजन आझाद सेनेच्या वतीने लढा चालू आहे। परंतु हा लढा जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णकृती स्मारक आम्ही डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। परंतु ती प्रथम पायरी आम्ही या ठिकाणी अतिक्रमणाच्या माध्यमातून गाठणार आहोत आणि ते गेल्या 6 महिन्यापासून आम्ही रास्ता रोको आंदोलन देखील केलेलं आहे, ते सर्वांना माहिती आहे। तर आज आम्ही या भूमिकेवर आलो की नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या अतिक्रमणावर आणि त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं होतं, म्हणून त्यांना जागा करण्यासाठी त्या ठिकाणी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णकृती स्मारक तात्काळ होईल याच्यासाठी हा लढा उभा आहे आणि हा लढा आम्ही जिवंत असेपर्यंत चालू राहील। जय भीम, जय भारत, जय संविधान। परंतु या ठिकाणी मुख्य अधिकारी आले, त्यांनी आपली भेट घेतली, त्यांनी सांगितलं देखील होती की ही जी आजची कारवाई होती अतिक्रमण हटवायची ती नियोजित होती। बरोबर आहे, 100%। परंतु याच्या अगोदर देखील आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये इतर ठिकाणाचा पत्ता देखील आहे। आता प्रशासन अतिक्रमण हटवण्यासाठी त्या ठिकाणी निघालेलं आहे, आपण आंदोलन स्थगित करणार आहात? नाही, ते निघेपर्यंत इथून मी जाणार नाही, आमचा कोणताच आंबेडकरवादी माणूस जाणार नाही। याच्या मागचं कारण असं आहे, अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून ही मागणी आहे आणि आम्ही ठरवून आलोय। आता आम्ही जर ते अतिक्रमण हटवलं नाही, ती भूमिका जर घेतली नाही शासनाने प्रशासनाने, तर आम्ही इथून जाणार नाही, आम्ही इथून बसूनच राहू आणि आम्ही तयारीनिशी आलो आहोत। इथं डायरेक्ट आम्ही बिछाना घेऊन झोपण्याच्याच मानसिकतेत आहोत। आमचा स्वयंपाक वगैरे सगळं आम्ही इथंच करू या भूमिकेला आम्ही ठाम आलेलो आहोत आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्या। आणि ज्यांच्यापर्यंत हा लढा लाईव्हच्या माध्यमातून पोहोचत असेल त्यांनी देखील यामध्ये सामील व्हावं। जय भीम, जय भारत, जय संविधान। आपण काय सांगाल? गेल्या 6 महिन्यापासून आपण चाळीसगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण रास्ता रोको आंदोलन केलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णकृती स्मारक या चाळीसगाव शहरामध्ये झालं पाहिजे रेल्वे स्टेशन समोर। आणि त्या आंदोलनामध्ये आदरणीय मुख्य अधिकारी साहेब आणि या चाळीसगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार साहेब मंगेशदादा चव्हाण यांनी देखील शब्द दिला होता की स्मारकासाठी जिथे जिथं माझी गरज पडेल तिथे तिथं मी निधी उपलब्ध करून देईल आणि सुशोभीकरणाचं काम देखील आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत असा देखील शब्द दिला होता। परंतु 6 महिन्यामध्ये एकही काम पुढे ढकललं गेलं नाही आणि सीओ साहेबांना देखील आम्ही वारंवार बैठका घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी पत्रव्यवहार करून या सगळ्या गोष्टीवर काम केले, परंतु सीओ साहेबांनी आम्हाला देखील पत्रव्यवहार केला आणि कृतीत ते काम उतरवलं नाही, म्हणून आम्ही नगरपालिकेसमोर आज रोजी हे आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकतो की आता नगर परिषद प्रशासन जे आहे त्या संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी निघालेलं आहे, मात्र जोपर्यंत हे अतिक्रमण पूर्णतः काढण्यात येत नाही तोपर्यंत या ठिकाणी ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरूच राहील अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिलेली आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।